लपंडाव मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो की डॉक्टर हे आता मनस्विनीचे डोळे तपासतात आणि म्हणत असतात यांचे डोळे तपासलेत आणि रिपोर्ट आता आपल्या हातामध्ये आहेत. त्याबरोबर लगेचच कबीर म्हणतो आणि रिझल्ट काय आहे डॉक्टर? आता कबीरने रिझल्ट विचारल्याबरोबर डॉक्टर सांगतात आणि रिझल्ट हा आहे की ह्यांचे ब्राऊन डोळेच यांचे खरे डोळे आहेत. आता हे ऐकून घरातल्या सगळ्यांना तर बरं वाटतं, पण कबीरला मात्र खूप मोठं आश्चर्य वाटतं आणि त्याला माहिती असतं की हे खोटं आहे. कबीर म्हणतो, हे कसं शक्य आहे डॉक्टर? नाही तुमची काहीतरी चूक होती आहे, काहीतरी गैरसमज आहे, तुम्ही पुन्हा तपासा. त्यावर डॉक्टर म्हणत असतात की नाही आम्ही अगदी व्यवस्थित तपासलं आहे आणि चूक होणं शक्य नाही आहे, हेच यांचे खरे डोळे आहेत एवढं नक्की. त्याबरोबर मग हे ऐकून सखीला बरं वाटतं. डॉक्टर म्हणतात येतो आम्ही, आणि मग डॉक्टर हे तिकडनं त्यांची मशीन वगैरे घेऊन निघून जातात. त्याबरोबर मग आता इकडे कबीर हा लगेच धावत मनस्विनीकडे येतो आणि मनस्विनीला तो म्हणत असतो, कसं केलं हे सगळं? कसं मॅनेज केलं? कसं जमवलं? काय केलं? डॉक्टरबरोबर हात मिळवणी केली? मनस्विनी नाटक करते घाबरण्याचं. त्याबरोबर सखी कान्हाच्या मागून येते आणि कान्हाला म्हणत असते, कान्हा गप्प बस. त्याबरोबर कान्हा म्हणत असतो की नाही बेबी सरकार, विचारू द्यात ना मला यांना, नक्की यांनी काय केलं, ह्या बाईने कसं त्या डॉक्टरला मॅनेज केलं किंवा कसे काय उपद्व्याप केले, हे सगळं घडवून आणायला ते मला कळायला हवं. त्याबरोबर मनस्विनी लगेच नाटक करू लागते की ती किती घाबरली आहे, ती किती बिथरली आहे. तर सखी ही कान्हाला म्हणत असते, कान्हा गप्प बस. आणि ती आता कान्हाला स्वतःच्या दिशेने वळवते आणि एक सनसनीत मुस्काटात कान्हाला लावून देते. आता सखीने इतकं म्हणजे जोरात त्याच्यावरती हात उगारल्यानंतर कान्हासुद्धा सखीकडे बघतच राहतो. तर आता सखी ही कान्हाला म्हणत असते, तू माझा कोणीही नाही आहेस, कोणीच नाही, पण ती माझी आई आहे आणि तिला एकही शब्द कोणीही बोलू शकत नाही. तिला बोललेलं मी सहन करूनच घेणार नाही, समजलं ना? त्याबरोबर आता हे बघून मग मात्र मनस्विनी हिला बरं वाटतं. तर कान्हा म्हणत असतो, बरकार आहो. त्यावर सखी म्हणत असते, पुन्हा माझ्या आईच्या विरोधात मी काहीच ऐकणार नाही या कबीर, समजलं ना? आणि आता झालं तेवढं पुरे झालं. पुन्हा एकदा तिने सिद्ध करून दाखवलं आहे की तीच आहे तेजस्विनी कामत, कळलं तुला? आणि मग सखी कबीरच्या हाताला धरते आणि हाताला धरून तिकडनं बाहेर घेऊन जात असते. हे बघून मनस्विनीला खूप आनंद होत असतो आणि आता मनस्विनी येते आणि बरोबर मागे तिकडे उभी राहते. तर आता दुसऱ्या बाजूला इकडे पुरुषोत्तमला सुद्धा या सगळ्या गोष्टींचा खूप जास्त आनंद झालेला असतो. सखी कबीरला घराच्या बाहेर आणून ढकलते. त्याबरोबर आता कबीर तिच्या समोर उभा असतो. कबीर सखीकडे एकटक बघत असतो. सखीसुद्धा कबीरकडे रागाने एकटक बघत असते. शेवटी सखी आता दोन्ही दरवाजे बंद करून घेते. त्याबरोबर आता सखीने कबीरच्या तोंडावर दरवाजे बंद केल्यानंतर घरातल्या सगळ्यांनाच खूप जास्त आनंद होतो, स्पेशली मनस्विनीला, परशुराम काकाला आणि मीनाक्षी काकूला. मग आता मनस्विनी ही इकडे घाबरण्याचं नाटक करून तशीच उभी असते. दरवाजे बंद केल्याच्या नंतर सखी दरवाजावरती हात ठेवते. तर कबीर हा मात्र दरवाजाच्या समोरून ताबडतोब निघून जातो. मग लगेचच इकडे सखी येते आणि मनस्विनीला रडत मिठी मारते. त्याबरोबर इकडे मनस्विनीला तर सखीला जवळ घेण्याची अजिबातच इच्छा नसते, पण आता पर्यायाअंती ती सखीला मिठी मारते. हे सगळं बघून घरातले सगळेजण जरा भावनिक झालेले असतात. मनस्विनीला मात्र विकृत आनंद झालेला असतो कबीरला हरवण्याचा, पण आता ती शांत असते. त्यानंतर मग आता कबीर हा एकटाच एका ठिकाण साईडवरती उभा असतो. आता तो तिथे उभा असताना त्याला आठवत असतं की आज तिथे जेव्हा कळलं की मनस्विनीचे हे डोळे खरे आहेत, तेव्हा चक्क सखीने त्याच्या मुस्काटात मारली आणि त्याला सांगितलं की बाद झालं, माझ्या आईविरोधात मी एक अक्षरही ऐकून घेऊ शकत नाही, मला नाही चालणार. तू माझा कोणी नाही आहेस, पण ती माझी आई आहे आणि तिच्याशिवाय मी नाही आहे, त्यामुळे तिच्याबद्दल एक शब्दही नाही ऐकणार. त्याबरोबर आता कबीर विचारात मग्न असताना त्या ठिकाणी मनस्विनी येते. मनस्विनी म्हणत असते, माझ्या नशिबाची थट्टा आज मांडली. त्याबरोबर कबीर तिच्याकडे बघतो. तर मनस्विनी म्हणत असते, वाह, आज सखीने काय सनसनीत मुस्काटात लावून दिली नाही तुला. खरं तर ना माझ्याकडे त्या मुमेंटला शोभतील अशी खूप गाणी आहेत. गाऊ आणखीन एक गाणं गाऊ का?
त्याबरोबर मग आता ती पुढे दुसरं गाणं गाणार असते. त्यावेळी कबीर म्हणतो, बास झालं. मला सांगा, तुम्ही हे सगळं काही कसं केलं, कसं मॅनेज केलं? डॉक्टरला पैसे दिलेत, हां, त्याला मॅनेज केलं? त्याबरोबर मग मनस्विनी म्हणते, शी कबीर, अरे काय बोलतोयस तू हे? डॉक्टरबरोबर हात मिळवली? नाही रे, नाही कान्हा. अरे आपला डाव खूप रंगात आला आहे, खूप पुढे चालला आहे. मग त्यामध्ये आता हे असे लेचेपेचे डाव टाकून उपयोग होणार नाही आहे. त्यामुळे डावही खमखमीत खेळायला हवेत, समजलं? त्याबरोबर कबीर म्हणत असतो, काय केलं तुम्ही? सांगा, कसं मॅनेज केलं त्या डॉक्टरला? काय केलं? सांगा. तुमचे डोळे ब्राऊन आहेत हे कसं सिद्ध केलं? त्यावर मनस्विनी म्हणते, हो, अरे तेच तर सांगण्यासाठी मी तुला इकडे बोलवलं आहे ना. सांगते. मी नेमकं काय केलं हे तुला सांगते. आणि मग आता लगेचच मनस्विनी ही कबीरला सांगू लागते, अक्षय तृतीयेच्या दिवशी मी खरोखर डोळ्यांचा रंग बदलला. त्याबरोबर मग कबीर म्हणतो, काय? मग मनस्विनी सांगू लागते की ती डॉक्टरांकडे गेली होती. डॉक्टर तिला म्हणत होते, सरकार, हे सगळं करणं खूप जास्त रिस्की आहे. मनस्विनीने विचारलं, काय होईल या सगळ्या प्रोसेसमुळे? त्यावर मग डॉक्टरांनी सांगितलं, लेझरने डोळ्यातलं मेलिनिन काढताना चुकून काही इम्पॅक्ट बॅड झाला तर त्यामुळे कायमची दृष्टी जाऊ शकते. नाही म्हणजे डोळे ब्राऊन होऊ शकतात, पण ते ब्राऊन डोळे बघण्यासाठी दृष्टीच उरणार नाही. त्याबरोबर सरकारने विचारलं, काय चान्सेस आहेत? त्यावर मग डॉक्टर म्हणाले की जवळपास 99% रिस्क आहे आणि फक्त 1% तुम्ही म्हणजे व्यवस्थित ह्या ब्राऊन डोळ्यांबरोबर इथे येऊ शकता, ही खात्री आहे. त्याबरोबर मग मनस्विनी म्हणत असते, ठीक आहे डॉक्टर, 99% जरी रिस्क असली तरी 1% संधी आहे ना. मग मी त्या 1%वरती बाजी लावायला तयार आहे. जुगारात कायम मनस्विनी जिंकते. डॉक्टर म्हणत होते की सरकार, पण मनस्विनीने सांगितलं, तयारी करायला घ्या ऑपरेशनची डॉक्टर. मग डॉक्टरांनी ऑपरेशनची तयारी केली. तर आता हे सगळं ऐकल्याच्यानंतर कबीर म्हणतो, सिरियसली तुम्ही हे केलं? त्यावर मनस्विनी म्हणते, हो, अर्थात जिंकण्यासाठी आणि हे साम्राज्य मिळवण्यासाठी ही मनस्विनी काहीही करू शकते, अगदी काहीही, समजलं? आणि तुला काय वाटलं होतं की ते मालिकांमध्ये जशा खलनायिका असतात आणि त्या तुम्हा लोकांना जितक्या सहजासहजी जितक्या पटकन सापडतात, तशी तितक्या पटकन तुम्हा लोकांना मी सापडेन का? नाही कबीर, तू खूप मोठी चूक केलीस माझ्या बाबतीत तो विचार करून. जेव्हा 100 खलनायिका मेल्या असतील ना, तेव्हा या मनस्विनीचा जन्म झाला आहे. त्यामुळे हिला हरवणं शक्य नाही आहे. काय म्हणाला होतास तू? आठवतं आहे का तुला की हे कुरुक्षेत्र आहे आणि कुरुक्षेत्रात कान्हा जिंकतो वगैरे, तू कान्हा आहेस म्हणून? त्याबरोबर कबीर म्हणत असतो की मी जिंकणारच. त्यावर मनस्विनी म्हणते, तूच काय, तुझा बाप आला ना तरी तोही नाही हरू शकत मला. मग कबीर चिडतो आणि म्हणतो, माझ्या बाबांचं नाव घ्यायचं नाही, समजलं? आता कबीरचा हा राग बघून मनस्विनी नाटक करते की जणू काही ती खरंच घाबरली आहे आणि म्हणते, हो, आय एम स्केअर, वॉट एव्हर, मला फरक पडत नाही, समजलं? आणि मी काय म्हणत होते? मी म्हणत होते की तू म्हणाला होतास ना की हे कुरुक्षेत्र आहे आणि इथे फक्त कान्हाच जिंकतो म्हणून. पण मग आज मी तुला सांगते, या कुरुक्षेत्रात मीच जिंकणार. लाव, तुला किती जोर लावायचा आहे तितका लाव, पण लावून जोर काही उपयोग होणार नाही, कारण विजय हा शेवटी माझाच असणार आहे. कारण ही मनस्विनी, ही सरकार कधी हरत नाही. आणि सगळ्यात अत्यंत महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे मी या कलियुगातली कली आहे, त्यामुळे जिंकणार मीच, समजलं ना? लक्षात ठेव, तू किती जोर लावायचा आहे तितका लावलास तरीही मनस्विनीची जीत होणार कायम. त्याबरोबर मग आता कबीर म्हणत असतो की बघूया कोण जिंकतं ते. त्याबरोबर मग आता मनस्विनी ही पुन्हा गाणं म्हणत जाते, माझ्या नशिबाची थट्टा आज मांडली. त्याबरोबर इकडे कबीर म्हणत असतो, हिला माहीत नाही आहे सत्य हे नेहमी जिंकत असतं, असत्य कितीही दाट असलं तरीही सत्याचाच विजय होतो. असो, काहीही झालं तरी मला काहीतरी करावंच लागेल.
ह्या मनस्विनीला तर मी हरवेन, पण त्याचबरोबर मला सखीलाही हिच्या तावडीतून सोडवायचं नाही. म्हणजे काय असतं, शेवटी काही लोकांना बासुरीचे सूर हे समजत नाहीच, त्यांना सुदर्शन चक्रच दाखवावं लागतं. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे सखी ही लगेचच मनस्विनीला आता रिमोट आणून देत म्हणते, आई मी रिमोटचे सेल चेंज केलेले आहेत, आता तू निवांत AC लावून झोपू शकतेस, हे घे. मनस्विनी लगेचच उठून उभी राहते आणि सखीला म्हणत असते, सखी अगं खरंच तू माझा किती विचार करतेस, माझी किती काळजी करतेस. सखी म्हणत असते, आई अगं असं काय बोलतेस, तुझी काळजी नको करू तर मग कोणाची काळजी करू. इतके वर्षानंतर मला माझी आई परत मिळाली, तिची सेवा तर मी करायला हवीच ना. आणि तसंही आई, आता तुझ्याशिवाय मला ह्या जगात दुसरा आहे तरी कोण, तूच तर आहेस ना माझं सगळं. आता सखी ही मनस्विनीचा हात हातात घेऊन हे सगळं बोलत असते. ती म्हणत असते, आई तुझ्या विरोधात कोणी एक अक्षर जरी बोललं ना तरी ते सहन नाही होत, मला नाही आवडत मला. म्हणूनच तर आजची ही सभा वगैरे भरवली होती ना मी. आता हे सगळं बोलणं वेदू ही दरवाजाच्या मागे उभी राहून शांतपणे ऐकत असते. त्यावेळी आता इकडे मनस्विनी ही सखीला म्हणत असते, सखी आठवतंय तुला, तू मला म्हणाली होतीस की आजचा निकाल जर मी तेजस्विनी असा लागला तर मी सांगेन ते तू करशील, आठवतंय ना. त्यावर मग सखी म्हणते, हो आई ऑफकोर्स आठवतंय की, मी म्हटलं होतं असं तू सांगशील ते मी करेन म्हणून. आणि बोल ना काय करायचं आहे, जे तू सांगशील ते करायला मी तयार आहे. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे मनस्विनी ही सखीला म्हणत असते, सखी अगं तो कबीर फक्त तुला फसवतोय, तो तुझ्याबरोबर लग्न करून ह्या घरात आला ते फक्त प्रॉपर्टीसाठी, पैशासाठी. त्यावर सखी म्हणते, हो आई कळलं आहे आता मला ते. त्याबरोबर मग मनस्विनी म्हणत असते, मग सखी आता जर ते तुला कळलेलं आहे तर आता त्या गोष्टीसुद्धा निकालात काढायला हव्या ना. त्यावर सखी म्हणते, म्हणजे आई नेमकं तुला काय म्हणायचं आहे. मनस्विनी म्हणत असते, हे बघ सखी मला असं वाटतं की तू आता कबीरला, म्हणजे बघ तू विचार कर, तू कबीरला एका पेपर्सवरती सह्या द्यायला हव्यास. मनस्विनीने असं म्हटल्यावर सखी म्हणते, सह्या आई कुठल्या पेपर्सवरती. त्यावर मनस्विनी म्हणते, सखी मला वाटतं तू कबीरला डिवोर्स पेपर्सवरती सह्या द्यायला हव्यास. सखी म्हणते, काय. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता कबीरला त्याची आई म्हणत असते की कबीर मला चैत्र महिन्यातलं हळदी कुंकू करायचं आहे सखीबरोबर. त्याबरोबर मग कबीर हा तिला विचारतो, आई मला नक्की एक गोष्ट सांग, तुला नेमकं काय करायचं आहे, तुला हळदी कुंकू करायचं आहे चैत्र महिन्यातलं की तुला सखीबरोबर हळदी कुंकू करायचं आहे. त्यावर मग लगेचच अर्पिता म्हणते, मला सखीबरोबर हळदी कुंकू करायचं आहे. त्याबरोबर कबीर म्हणतो, आई मग मी काय म्हणतो, त्यासाठी इतकी घाई करण्याची काय गरज आहे, सखीबरोबर हळदी कुंकू करायचं आहे ना, मग ते तू नंतरही करू शकतेस की, याच महिन्याची घाई कशाला. ज्यावेळी सखी आपल्या घरी येईल ना, एक काम कर, तोच महिना तू चैत्र महिना आहे असं समज आणि साजरा कर, मग तर झालं. हे बघ आई, सध्या माझ्यामध्ये आणि सखीमध्ये जे काही वाद आहेत त्यामुळे इतक्या सहजासहजी तिने आपल्या घरी येणं हे तर काही शक्य नाही आहे. पण म्हणून मग मी तुलाच सांगतोय की तू जराशी थांब ना, एकदा का मग सखी आपल्या घरी आली की तोच चैत्र महिना आहे असं समज आणि तुला हळदी कुंकू करायचं आहे ना, तू कर, माझी काही हरकत नाही. पण सध्या प्लीज थोडासा वेळ लागेल सखीला आपल्या घरी परत घेऊन यायला, त्यामुळे तू मला थोडंसं समजून घे नाही. त्याबरोबर मग आता मात्र इकडे लगेचच अर्पिता म्हणते, ठीक आहे काही हरकत नाही, खरंच सखी किती नशीबवान आहे, तिला इतका समजूतदार समजून घेणारा नवरा मिळाला आहे. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला सखी म्हणत असते, आई खरंच. त्याबरोबर मनस्विनी म्हणते, हो सखी बाळा, हे बघ कान्हाला घटस्फोट दे हे तुला सांगताना मलासुद्धा खूप वाईट वाटतं, पण काय करू गं बाळा, जे खरं आहे ते खरं आहेच ना, आणि त्यामध्ये बदल करणं शक्य नाही आहे. सखी अगं कबीरने तुझ्याशी लग्न केलं होतं ते फक्त प्रॉपर्टीसाठी, पैशांसाठी. विचार कर ना, त्याने तुझ्याशी लग्न केल्यानंतर तब्बल 70 एम्प्लॉई आपले जॉब सोडून गेले तिकडे किर्लोस्कर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीमध्ये. हे झालं त्याच्यानंतर त्याने आपलं टेंडरही हिसकावलं. सखी अगं त्याने कायमच गोड बोलून बोलून तुझा फायदा घेतला, अगं केसांनी तुझा गळा कापला.
सखी हे बघ बाळा, जे झालं ते झालं, पण आता पुन्हा पुन्हा घडलेल्या गोष्टी रिपीट व्हायला नको म्हणून सांगते तुला. हे बघ उगाचच्या उगाच या सर्व गोष्टींमध्ये अडकून पडू नकोस. सखी, कबीरला घटस्फोट दे आणि मोकळी हो बाळा. तर आता हे सगळं काही बोलणं वेदू ऐकत असते आणि वेदूला हे सगळं ऐकून टेन्शन येतं. तर दुसऱ्या बाजूला मनस्विनी म्हणत असते, सखी हे बघ शांतपणे विचार कर, उगाचच्या उगाच घाई करू नकोस. विचार कर बाळा. हे बघ गोष्टी जोपर्यंत आपण थांबवत नाहीत ना तोपर्यंत काहीही शक्य नाही आहे. आणि किती काळ तुमचं हे खोटं नातं असंच सुरू राहणार आहे आणि भविष्य काय आहे तुमच्या ह्या नात्याला? केला आहेस का कधी विचार? काहीच नाही सखी. त्यावर मग मात्र सखी आता शांतच असते. मनस्विनी म्हणत असते, सखी मी हे जे काही बोलते ना बाळा, ते सगळं तुझ्या चांगल्यासाठी, तुझ्या भल्याचा विचार करूनच बोलते. फक्त आता निर्णय तुझा आहे. तुला जे योग्य वाटेल ते तू कर. मनस्विनीने असं म्हटल्यावर सखी म्हणत असते, आई घटस्फोट यावर दुसरा काही पर्याय नाही आहे का गाई? त्यावर मनस्विनीला आता खरं तर सखीचा राग आलेला असतो, पण पर्याय नसल्यामुळे ती प्रेमाने सखीला म्हणते, सखी हे बघ बाळा, सध्या तरी या सगळ्यावर मला दुसरा कुठलाही पर्याय दिसत नाही आहे. मला तरी सध्या हा एकमेव पर्याय आहे असं वाटतं. आणि अगं मला माहिती आहे घटस्फोट घेणं हे सोपं नाही आहे बाळा. कुठल्याही बाईसाठी, कुठल्याही विवाहित स्त्रीसाठी घटस्फोट ही खरोखर खूप मोठी बाब आहे, खूपच मोठी. पण सखी अगं बाळा विचार कर ना, ह्या खोट्या नात्यात अडकून पडण्याचं काय उपयोग आहे? म्हणून म्हणते घटस्फोट घे, कबीरपासून वेगळी हो आणि कायमची मोकळी हो. खरंच त्याने तुला फसवलं आहे, पण तू मात्र आता निर्णय द्यायला हवास. त्याबरोबर मग सखी म्हणत असते, आई अगं पण. त्यावर मनस्विनी म्हणते, मला माहिती आहे बाळा, माहिती आहे मला, तू त्याच्यावरती मनापासून खरं प्रेम केलं आहेस. पण सखी अगं तो त्या प्रेमाच्या लायक नाही आहे. त्याने तुझी फसवणूक केली आणि आता ही गोष्ट तू स्वीकारायला हवीस आणि मग पुढे जायला हवंस. सखी हे बघ मला तरी हेच योग्य वाटतं आहे की तू कबीरला घटस्फोट देऊन कायमची मोकळी व्हायला हवीस. उगाचच्या उगाच तू त्या गुंत्यात अडकून राहणं यामध्ये काहीही तथ्य नाही आहे. उलट तू घटस्फोट दिलास तरच ह्या सगळ्यातनं तुझी सुटका होईल आणि मला फक्त तुझी सुटका हवी आहे बाळा, बास. त्या व्यतिरिक्त मला दुसरं काहीही नको आहे. म्हणून म्हणते कबीरला डिवोर्स दे आणि एकदाची मोकळी हो. कळतं आहे का तुला मी काय सांगण्याचा प्रयत्न करते ते? मग मात्र आता सखी ही शांत होते. मनस्विनी म्हणत असते, तू मला म्हटली होतीस ना की मी जे मागेन ते तू देशील म्हणून. बघ सखी मी हेच मागणं मागितलं आहे तुझ्याकडे, कबीरला डिवोर्स दे आणि मोकळी हो बाळा, मोकळी हो. त्यावर मग सखी म्हणते, आई खरंच तुला असं वाटतं आहे का गं? त्यावर मनस्विनी म्हणते, हो मला असं वाटतं आहे. कारण सखी अगं एका बोटाला जर दुखापत झाली ना तर आपल्याला ते बोट काढून टाकावंच लागतं आणि जर आपण ते बोट नाही काढलं तर कालांतराने आपला संपूर्ण हात खराब होतो, सडतो आणि मग तो हात कापावा लागतो आणि मग मात्र खूप जास्त त्रास होतो. म्हणून म्हणते सखी विचार कर बाळा. त्यावर सखी म्हणते, ठीक आहे मी काय करायचं हे विचार करून कळवते तुला, येते. आणि मग लगेचच सखी मनस्विनीच्या खोलीतून बाहेर पडू लागते. मनस्विनीला मात्र आता खूप जास्त आनंद होत असतो सखीला हे सगळं बोलताना. आता मनस्विनी मनातल्या मनात म्हणत असते, माझ्या विरोधात खूप मोठा कट करण्याचा प्रयत्न केलास कबीर, पण आता नाही. आता बघ. तर इकडे सखीसाठी मात्र ह्या सर्व गोष्टी खूप जास्त अवघड असतात. सखीला कळत नसतं की खरोखर आपण कबीरला डिवोर्स देऊ शकू का? खरोखर आपल्याला हे सगळं झेपणार आहे का? तर आता सखीला जेव्हा तिकडनं खोलीतून बाहेर पडताना लगेचच वेदू बघते, ती ताबडतोब तिकडनं मागे सरकते. आता सखीने वेदूला पाहिलेलं नसतं आणि मनस्विनीला सुद्धा माहीत नसतं की वेदूने आपलं सगळं बोलणं हे ऐकलेलं आहे. मनस्विनी ही आता विचार करत असते की आता सखी कबीरला डिवोर्स देणार म्हणजे देणार. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी मनस्विनी सखीला सांगत असते, जा सखी ते डिवोर्स पेपर्स एकदाचे दे त्याला, मार त्याच्या तोंडावर आणि हो मोकळी, काहीही मागचा पुढचा विचार करू नकोस सखी. सखी म्हणते, हो आई. मग सखी खाली येते, कानाला सांगते, मला या खोट्या नात्यातनं मोकळं व्हायचं आहे. मी डिवोर्स पेपर्सवर सह्या केल्यात, तूही सह्या कर. कबीरच्या हातात ते डिवोर्स पेपर्स देते. कबीरही अगदी सहज पेपर्स हातात घेतो आणि सह्या करतो. त्याबरोबर सखीला वाईट वाटतं आणि हा व्हिडिओ इथेच संपतो.
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने